हॅलो फ्रेंड्स, आजच्या या सेशन मध्ये बघा पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी दशांश अपूर्णांक यातील मित्रांनो स्वाध्याय क्रमांक 9.1 आजच्या या सेशन मध्ये मित्रांनो आपण पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। तर मित्रांनो, अभ्यास तुमचा साथ आमची स्टडी विथ संदीप सर ह्या YouTube चॅनल मध्ये मित्रांनो तुमचे सर्वांचे स्वागत आहे। बघा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बाजूला बेल आयकॉन दिले ती प्रेस करा जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। ओके, आणि मित्रांनो जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करून घ्या, तुमच्या मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत शेअर देखील करून द्यायचे आहे। ओके, चला तर करायचे मग सुरुवात। तर पाहूया बघा मित्रांनो 9.1 यामधील प्रश्न क्रमांक पहिला। बघा स्वाध्याय 9.1 यातील प्रश्न क्रमांक पहिला बघा, पहिला प्रश्न विचारलाय 41.0812 मधून कोणती संख्या कमी केली असता 32.487 ही संख्या मिळेल, बरोबर असा प्रश्न विचारलाय। मग बघा मित्रांनो, आपण या ठिकाणी बघा काय सांगितले त्यांनी, 41.0812 मधून कोणती संख्या कमी केली। आता ती संख्या माहिती नाही, मग तिला मी मानणार x, म्हणजे मी याच्यातनं x कमी केला, बरोबर असता 32.487 ही संख्या मिळेल। म्हणजे ही कमी केल्यानंतर उत्तर काय मिळणार, तर 32.487 असे उत्तर मिळेल, हे यांनी सांगितले, बरोबर। आता हे आपण प्रश्नाप्रमाणे लिहिलं बघा वाक्य। मग आता बघा काय करायचं, हा इकडे वजा आहे ना, याला पाठवू बरोबरच्या इकडे, म्हणजे हा होणार अधिक, आणि हा इकडे अधिक आहे बघा, याला पाठवलं इकडे तर हा होणार वजा, म्हणजेच 41.0812 हा इकडे आला बघा, हा वजा झाला 32.487 आणि हा वजा होता इकडे गेला अधिक झाला, म्हणजे हा अधिक x झाला। क्लिअर? ओके, मग आता बघा यांची करायची आपल्याला वजा बाकी, मग इकडे करूया बघा 41.0812 वजा 32.487। क्लिअर? आता याला सोडूया बघा, इथे काहीच नाही म्हणून 0 द्या, हा 2 गेला 2, एकातनं 7 जात नाही, इथून घेतला बघा, इथे उरले 7, इकडे झाले 11, 11तनं 7 गेले बघा, 3 ते 1 4, परत 7तनं 8 नाही जात, इथून घेतला इथे 0, याचे झाले 10, याने त्याला दिला, इथे उरले 9 आणि इकडे झाले 17, 17तनं 8 गेला, उरला मित्रांनो 9, 9तनं 4 गेला, उरले बघा 5, पॉइंट आला, पॉइंट दिला, आणि इथे बघा 40 मधनं बघा किती गेला, 32 गेला, म्हणजे उरले बघा 8, यांची वजाबाकी केल्यास मिळतो 8.5942 बरोबर मिळणार ती संख्या, म्हणजे x ची किंमत, हे असेल तुमचं आन्सर। ओके, बघा आहे का ऑप्शन 8.5942, 8.5942 ऑप्शन नंबर ए बरोबर असणार आहे। बघा समजलं मित्रांनो पहिला प्रश्न, क्लिअर आहे। चला बघा जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे। चला तर बघा दुसरा प्रश्न काय सांगितलाय, 135 गुणिला जर 122 केला तर आन्सर येतं 16,470, बरोबर। मग मित्रांनो इकडे बघा ही 16,470 ही संख्या दिली, 122 ही संख्या दिलेली आहे, बरोबर। हे भागीला म्हणतात, म्हणजे जर मित्रांनो मी याला इकडे पाठवेल बघा, याला तो गुणतोय ना, मग इकडे उरणार 135। ओके, याला जर इकडे पाठवला तर तो याला जाऊन काय करेल, भागेल, म्हणजे 16,470 भागीला होणार 122, बरोबर 122, म्हणजेच मित्रांनो याने याला भागलं की आन्सर येतं 135, बरोबर। आता याचा उपयोग करून आपण पुढचं गणित सोडवूया। बघा इथे काय दिलंय बघा तुम्हाला, 0.16470 भागीला दिलाय किती, 0.122, बरोबर। या प्रकारे संख्या दिली। आता याला असं कन्वर्ट करूया बघा, असं कन्वर्ट करण्यासाठी बघा पॉइंट नंतर इथे आहेत किती संख्या, पॉइंट नंतर 1 2 3 4 5, मग इथे पॉइंट नंतर 1 2 3 आहे, 4 आणि 5 आपण देऊन टाकूया, बरोबर। आता पॉइंट नंतर वरतीही 5, पॉइंट नंतर खालीही 5, पॉइंट काढून टाका, काही फरक नाही पडत। राहिली संख्या बघा 16,470 वरती, आणि खाली काय राहिलं बघा 1 2 2 आणि हे 0, कारण पॉइंटच्या पुढच्या संख्या लिहायची गरज नाहीये, 0च आहे तो, बरोबर।
आता मित्रांनो आपल्याला बघा एवढी संख्येने भाग दिल्यास 135 मिळतो हे माहिती आहे, म्हणजे 122 हा एक हा बघा एक येऊन जाईल ना तुमचा, बरोबर, आणि याला याने भाग दिल्यास 135 आन्सर येतं, 135 आन्सर येतं. छेदस्थानी 2 शून्य वाढल्यामुळे खाली काय झाला 100 मिळाला, बरोबर. ओके, हा मग का 100 मिळाला, कारण याच्याकडे 2 शून्य नव्हती, याच्याकडे 2 शून्य होती, म्हणजे ही एक आणि ते 2 शून्य 100 मिळाला. मग आता बघा ज्या संख्येच्या छेदस्थानी 10 असेल, 100 असेल, 1000 असेल, तेव्हा बघा जेवढे शून्य तेवढा पॉइंट पुढे घेऊन आन्सर डन करून द्यायचा. म्हणजे 2 आहेत शून्य म्हणजे आन्सर किती बघा, तर मागे काय करायचं, पहिले 5 सोडायचा, नंतर 3 सोडायचा, 2 संख्या सोडून दिल्या, मग पॉइंट दिला आणि हा 1 दिला, म्हणजे आन्सर असेल 1.35 आहे का बघा, 1.35 ऑप्शन नंबर ए बरोबर असणार आहे बघा. क्लिअर आहे, 1.35 1.35. ओके, क्लिअर मित्रांनो, डन. बघा हाही प्रश्न आपला क्लिअर झाला. पाहूया बघा पुढचा प्रश्न. चला बघा पुढचा प्रश्न मित्रांनो काय सांगितलं बघा या ठिकाणी, हा किती आहे बघा, किती आहे तर 15 लाख आहे. ओके, 15 लाख आणि पॉइंट छेदस्थानी पॉइंट 0.000003 बरोबर यम, तर यम ची किंमत काय असणार बघा मित्रांनो. आता इथे आपण पहिले संख्या लिहून घेऊ, हा 15 त्याच्यावरती किती शून्य, 1 2 3 4 5 शून्य, 1 2 3 4 5 शून्य. छेदस्थानी बघा किती शून्य पॉइंट किती आहेत बघा, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 आणि मग आहे 3. ओके, बरोबर काय मिळणार तुम्हाला, बरोबर मिळणार म्हणे एम. ओके ना. मग आता बघा मित्रांनो काय करूया, पॉइंट नंतर इकडे एवढ्या संख्या आहे, मग इकडे पण पॉइंट नंतर आपण तेवढ्या संख्या घेऊया. बघा पॉइंट दिला शेवटी, संख्येनंतर किती आहेत, 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6, मी 6 शून्य दिले, बरोबर. मग आता बघा पॉइंटच्या नंतर वरती पण 6 संख्या आहे, खाली पण 6 संख्या आहेत. ओके, म्हणून मित्रांनो काय करायचंय, सरळ सरळ बघा, तर मग काय करूया, तर सरळ सरळ कॅन्सल करून टाकूया, पॉइंट काढून टाका, मग म्हणजेच बघा काय मिळणार, हा 15 मिळाला. ओके ना. मग आता शून्य किती, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि छेदस्थानी फक्त येणार मित्रांनो 3, कारण त्याच्या पुढे शून्य आहेत म्हणून त्याची गरज नाहीये. क्लिअर. मग आता बघा काय करायचंय, 3 1 3, 3 5 15 झाला, म्हणजे इथे 5 वरती किती शून्य, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 शून्य, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 शून्य, बरोबर. आता ही संख्या इथे नाहीये, मग कशी लिहायची बघा. आता आपण पाहिलं या ठिकाणी की 5 आहे, गुणीला 10 करायचा आणि 10चा कितवा घात, तर जेवढे शून्य आहेत ना तेवढा घात, कितवा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 शून्य, म्हणून 11वा घात. तर आन्सर येणार बघा 5 गुणीला 10चा 11वा घात आहे का, 5 गुणीला 10चा 11वा घात, ऑप्शन नंबर डी बरोबर असणार आहे. क्लिअर आहे. ओके, क्लिअर मित्रांनो, ऑप्शन नंबर डी बरोबर असणार आहे. ओके ना. ओके, व्हेरी गुड. चला बघा पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो काय दिलाय, 3.0 अधिक 0.4 अधिक 0.56. ओके, छेदस्थानी 22 गुणीला 0.3 गुणीला 0.1 गुणीला 5. म्हणजेच बघा मित्रांनो आता इथे मी लिहून घेतो बघा 3.0 गुणीला, सॉरी गुणीला नाही अधिक आहे, अधिक 0.4 अधिक 0.56. छेदस्थानी काय दिले त्यांनी, 22 गुणीला 0.3 गुणीला 0.1 गुणीला 5. ओके, मग आता बघा मित्रांनो काय करूया, पहिले तर बघा तुम्हाला सरळ सरळ वरच्यांची करावं लागेल बेरीज. बघा बेरीज मध्ये 3.0 नंतर अधिक 0.4 नंतर अधिक 0.56. ओके, मग आता यांची प्लस करताना बघा सरळ सरळ वरचा हा 6 नंतर 4 आणि 5 9 हा पॉइंट आला आणि हा वरचा 3, म्हणजे वरचं सॉल्व केलं तर 3.96 आणि छेदस्थानी बघा काय येत आहे
96 छेदस्थानी बनणार बघा 22 गुणिला 0.3 गुणिला 0.1 गुणिला 5. ओके, मग आता बघा मित्रांनो, आता काय करायचं इथे बघा, पॉईंट काढूया. पॉईंट कसा काढायचा बघा, पॉईंट नंतर दोन संख्या, इथे पॉईंट नंतर एक आणि इकडे पण पॉईंट नंतर दोन संख्या आहेत. म्हणजे खाली पण पॉईंट नंतरच्या दोन आहे, वरती पण पॉईंट नंतर दोन आहे. सरळ सरळ पॉईंट कॅन्सल होऊन जाईल. तर राहणार काय मित्रांनो, तर बघा इकडे राहणार 396 आणि छेदस्थानी इथे राहणार बघा 22 गुणिला 3 गुणिला 1 लिहायची गरज नाही, एकाने कोणालाही गुणा तीच संख्या मिळते. हा इकडे 5. ओके, मग बघा आता 3 भाग जातो वरच्या संख्येला, मग 3 देऊया. 3 1 3 3 1 3 3 त्रिक 9 3 दुने 6. परत बघा 11 याला जातो, याला पण भाग जातो. 11 दुने 22 11 1 11 उरले 2 11 दुने 22. परत 2 12 जातो, बे 1 बे बेसक 12 वरती राहिला 6 खाली राहिला बघा 5. म्हणजे आन्सर आहे वरती 6 छेदस्थानी 5. म्हणजे आन्सर बघा किती 6/5. ओके, ऑप्शन येईल 6/5. ऑप्शन नंबर डी बरोबर असणार आहे. क्लिअर आहे का मित्रांनो, ऑप्शन नंबर डी बरोबर असणार आहे. बघा क्लिअर ना सर्वांना. ओके, क्लिअर, व्हेरी गुड. बघा मित्रांनो, अजून बघा तुम्हाला A to Z सिलेबस जर पाहायचा असेल, स्टडी विथ संदीप सर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा पहिले तर सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करत चला. बघा ओके, पूर्ण पुस्तक तुम्हाला आपल्या ह्या चॅनलवरती सोडवून मिळणार आहे. ओके, चला बघा 5वा प्रश्न काय आहे बघा, 2.43 छेद 0.9 अधिक 1.6 छेद 0.04 बरोबर. मग आता बघा सरळ सरळ 2.43 छेद किती 0.9 अधिक 1.6 छेद 0.04. मग आता बघा मित्रांनो काय करूया, पॉइंट नंतर सारख्या संख्या, इथे पॉइंट नंतर 2 इकडे पण 2 करून घेतले, इथे पॉइंट नंतर 2 इथे पण 2 करून घेतले बरोबर. आता पॉइंट विसरून जा. बघा काय मिळणार 243 छेद 90. ओके, पुढची संख्या नाही घ्यायची, शून्य असेल तर. इकडे अधिक 160 छेद 4. मग बघा आता याला भाग देऊया मित्रांनो. बघा 3 भाग जातो, 9 जातो बघा. 9 1 9 हा 0, 9 दुने 18 उरले किती 18 म्हणजे ते 2 आणि हे 6. ओके, 4 म्हणजे 6 63. नवीन 7 63 म्हणजे उरलं काय 27 छेद 10 अधिक इकडे आहे बघा 4 भाग देऊया काय होणार बघा, इकडे 160 छेद 4 आहे बरोबर. आता बघा पुढे याने याला भाग दिला तर काय मिळेल बघा, पॉइंट छेदस्थानी 10 आला. एक संख्या आहे, शून्य आहे एकावरती म्हणून पॉइंट एक घर पुढे, म्हणून याचा आन्सर येणार 2.7 अधिक. आता याला भाग द्या बघा, 4 1 4 4 चौक 16 म्हणजे हा 0, इथे 40 छेद 1 म्हणजे आन्सर याचा येईल 40. ओके, आता ह्या दोघांची प्लस म्हणजेच बघा काय होणार 40.00 आहे आणि इकडे 2.7 आहे. बस यांची प्लस करा बघा, हा 7 हा आला पॉइंट, हा 2 हा 4 म्हणजे आन्सर बघा किती 42.7. ओके, बघा आन्सर आहे 42.7. ऑप्शन नंबर बी बरोबर असणार आहे. क्लिअर आहे, ऑप्शन नंबर बी बरोबर असणार आहे. ओके फ्रेंड्स, क्लिअर सर्वांना, व्हेरी गुड. चला बघा जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा मित्रांनो पुढचा प्रश्न 0.036 छेद 0.6 गुणिला 2.35 छेद 0.05 गुणिला 1/6. मग आता बघा इथे पण तसेच करूया, 0.036 छेद 0.6 गुणिला 2.35 छेद 0.05. ओके, हा ओके डन, क्लिअर. परत पुढे बघा गुणिला 1/6. ओके ना, क्लिअर आहे. ओके, एक मिनिट मित्रांनो. ओके, एकच मिनिट, थोडस प्रॉब्लेम झालाय. ओके,
एक मिनिट मित्रांनो. ओके, 1/6. मग आता बघा मित्रांनो, इथे पण पॉइंट नंतरच्या ज्या संख्या आहेत बघा, इथे पॉइंट नंतर 3 आहेत, इकडे पण 3 करून देऊया. इथे पॉइंट नंतर 2, इथे 2, काही प्रॉब्लेम नाही. पॉइंट काढून टाका. आता वरती येणार फक्त 36, खाली येणार बघा 600, इकडे गुणीला, इकडे वरती येणार 235, छेद येणार 5, गुणीला 1/6. ओके, मग आता बघा इथे भाग जातो 6 ने, 6 1 6, हा 100 आणि 6 6 36. परत बघा इथे 5 ने जातो ना, 5 1 5, 5 चोक 20, उरले 3, 5 7 35. ओके, परत इथे बघा 6 1 6, 6 1 6, कारण गुंता येते इकडची संख्या, याला पण भाग जाऊ शकते. मग वरती राहिला बघा फक्त 47 आणि खाली राहिला 100 गुणिला 1 म्हणजे 100. बघा आता परत छेद असताना 2 संख्या सोडून पॉइंट, एक 7 सोडली, दुसरी 4, मग पॉइंट दिला आणि हा 0 म्हणजेच आन्सर आलं बघा 0.47. आहे का आन्सर? बघा ऑप्शन नंबर सी 0.47 हे या प्रश्नाचे आन्सर असणार आहे. ओके, क्लिअर आहे मित्रांनो? ओके चला. ओके चला, तर बघा मित्रांनो, स्टडी विथ संदीप सर, बघा ह्या प्रकारचे आपले यूट्यूब चॅनल असेल की ज्यामध्ये 5वी पासून ते 10वी पर्यंत टोटल स्वाध्याय तुमचा HW म्हणजे सॉरी जे होमवर्क आहे हा पूर्ण स्वाध्याय A to Z, प्रॅक्टिस सेट, प्रॉब्लेम सेट, तुमचे शिष्यवृत्तीचे, नवोदयचे, स्कॉलरशिपचे A to Z लेक्चर मित्रांनो तुम्हाला आपल्या स्टडी विथ संदीप सर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये प्रोव्हाइड केले जातील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करून द्यायचे, जेणेकरून लाईव्ह व्हिडिओचे नोटिफिकेशन, व्हिडिओ आल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन सरळ पोहोचेल तुमच्यापर्यंत. ओके फ्रेंड्स, चला तर फटाफट सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करून द्यायचे. ओके चला, मग पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या नवीन उदाहरणांसोबत. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स. ओके, थँक्यू, बाय, बेस्ट ऑफ लक.